त्यातले हे शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हातात घेऊन छत्रपतींच्या सोबत मोगलांशी लढणारे हे शिंदे, त्या शिंदेना आपण काय म्हणताय? उद्धवजी मिंदे, याच मिंदेंच्या पायाशी तुम्हाला आल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला घाणार नाही, तुम्हाला यावं लागेल आणि या शिंदेना तुम्हाला हजाजी करावं लागेल. हवामान एकनाथजी आपला नाही एकट्यांचा, या देशामध्ये जेवढे शिंदे आहेत या शिंदेचा अवमान करण्याचं काम उद्धवजी आपण करताय. अगं जे मुख्यमंत्री झाले 2.5 वर्षामध्ये 2दा फक्त मंत्रालयामध्ये गेले, तुम्हाला जनाची नाही मनाची थोडीशी हवी. बांधवांना एक गोष्ट मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. गेल्या 25 वर्षापासून मुंबई महानगरपालिका उद्धवजींकडे आहे. उद्धवजी तुमची 25 वर्षाची मागची भाषणं काढून बघा. पत्रकारांना माझी विनंती आहे, यांची भाषणं काढा आणि प्रत्येक वेळेला ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेची निवडणुका येतात त्यावेळेला यांचा एकच शब्द असतो की बांधवानो मराठी माणूस जागा हो, आता मुंबई गुजरातला जोडणार आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे. हा एक कलमी कार्यक्रम फक्त उद्धवजींचा मागच्या 25 वर्षापासून आहे. एक कलमी कार्यक्रम अनेक वेळेला सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं. अरे म्हटलं कुणाच्या संभव पिढ्या कुणाचे बाप खाली उतरले तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची कुणाची हिंमत नाही अनेक वेळा सांगितलं. पण झोपलेला जागा करू शकतो, झोपेचं सोंग इथलं जागा करू शकत नाही. आता उद्धवजींच्या सोबत आले ती पोपटपंची राज ठाकरे, फक्त पोपटपंची काही नाही. अहो राज ठाकरे तुमचे 6 नगरसेवक यांनीच फोडले उद्धव ठाकरेंनी आणि घेतले शिवसेनेमध्ये, घेतले ना. अहो या उद्धव ठाकरेच्या या पिल्लू पेगमीन याला राज ठाकरे तुम्ही निवडून दिलात. वळणीमध्ये तुमचा उमेदवार उभा केलाच नाही, तुम्ही निवडून दिलात. पण तुमचा जेव्हा मुलगा उभा झाला त्याला याला पाडण्याचं काम, राजकीय दिशा गाडण्याचं काम या उद्धव ठाकरेंनी केलं. अहो राज ठाकरे जनाची नाही मनाची थोडीच ठेवा ना. काय चाललंय तुमचं? एक सांगतो, आज मुंबई तुम्ही लुटलीत. तुम्ही सांगा तुमच्या वचनामध्ये 25 वर्षामध्ये मुंबईसाठी तुम्ही काय केलं? एकच काम केलं. 25 वर्षामध्ये मुंबई बदला माझा मराठी माणूस, 25 वर्षामध्ये माझा लालबागचा मराठी माणूस, माझा गिरणगावचा मराठी माणूस, माझा दादरचा मराठी माणूस, हा सगळा मुंबईच्या बाहेर तुम्ही घालवलात. कल्याण, डोंबिवली, अमरनाथ सगळा माझा मराठी माणूस तुम्ही घालवलात. उद्धवजी तुम्ही बाहेर घालवलात आणि आता मराठी माणसाला हाक घालायला लाज वाटत नाही? काय केलात तुम्ही मराठी माणसासाठी? मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप केलंय उद्धवजी. आज तुम्हाला मी दाव्याने सांगेन, उद्याच्या निवडणुकीमध्ये हाच मराठी माणूस तुम्हाला राजकारणातून कायमचा उद्ध्वस्त केल्याशिवाय घडणार नाही. हे सांगण्यासाठी तो उभा आहे, सांगण्यासाठी उभा आहे. होय बांधवानो, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारे शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला. शिवसेना प्रमुख जन्माला आले नसतं काय झालं असतं? अभिमानानं सांगतोय, आज मराठी माणूस मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, 7 समुद्राच्या पलीकडे ताठ मानाने जगतोय. तो फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय. असं म्हटलं तर मी चूक केली असं मला वाटणार नाही. तुम्ही काय केलात? त्यांचा मुलगा म्हणून तुम्ही वाटोळ करून टाकलं शिवसेना प्रमुखांच्या विचाराचं. कोण तो स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणारा? राहुल गांधी ना? चप्पू 2 पप्पू एकत्र येऊन एकमेकांना मिठ्या घालतात. अरे हिंदू तर तुमचं तपासला पाहिजे, देवेंद्रजींचं नाही. तुमचं तपासायला पाहिजे, तुमच्या सप्पूचं पप्पूचं तुमचं हिंदुत्व तपासायला पाहिजे. लाज वाटत नाही? लाज वाटत नाही? आणि म्हणून एका गोष्टीचा मला अभिमान आहे.
काल त्यांनी भाषणामध्ये सांगितलं हे व्यक्त सांडलंय आणि म्हणून मुंबई मिळाले. होय, मान्य मला. 105 हुतात्मे झालेत मुंबई मिळण्यासाठी, याची आम्हाला आठवण आहे. 105 पैकी 70 मराठी माणसं हे गिरणी कामगार होते. देवेंद्रजी, या गिरणी कामगारांना न्याय देण्याचं काम आपलं शासन, तुम्ही दोघे 1 लाख गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देण्याचा निर्णय या माझ्या 2 नेत्यांनी केला. मला अभिमान आहे त्यांचा, मला अभिमान आहे. तुम्ही काय केलं? व्यक्त सांडलं ना, त्याची आठवण या दोघांनी ठेवले. 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून होता. तुम्ही केलं काय केलं तुम्ही? अधिक बोलणार नाही, नेत्याला सगळं बोलायचं आहे. माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे, आपले शिवसेना, भाजप, महायुतीचे जे आपले सगळे उमेदवार आहेत, आपल्याला काठावर पास व्हायची सवय नाही.